मी साडी नेसतीये. अहो दार उघडा. मी दार उघडू शकत नाही, माझी अर्धी दाढी बाकी आहे. ए वर्षा, दार उघड ग. काय हो बाबा, माझा अजून ड्रेस बदलून व्हायचाय. आई दार उघड ग. मॅडम कोणी पाठवलं? मॅडम ह्या वाउचरवरती सिग्नेचर करा. थँक्यू. थँक्यू. काय चाललंय काय? बुके कोणी पाठवलाय? नाव कोण आहे का? कोणी नाही, फुलांचा गुच्छ आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्या गुच्छानीच बेल वाजवली का? बरं त्याला बसायला सांगा, म्हणा 2 मिनिटात येतो मी. अरे काय चाललंय काय? फुलांचा गुच्छ, फोन आईच्या वेळेत पण ना. हॅलो. हा हॅलो बंटी, अरे कसा आहेस तू? मी मस्त आहे. थँक्यू व्हेरी मच. बुके ना? हो, अरे मिळाला ना. तू पाठवलायस होय? इंटरनेट सर्व्हिस कमाल झाली. हा पण काय रे बंटी, या तुमच्या इंटरनेट सर्व्हिसने माणसं नाही का पाठवताय तिथे? अरे का म्हणजे काय? बुकेऐवजी तूच नसतास का आलास इथे? हो ना. हो आहे ना, आत्ता पार्टी आहे ना, त्याचीच तयारी चालली आहे. हो अक्षता येणार आहे, आकांक्षा, अनुष्का, सगळी मंडळी यायची. हो ना. हो मी सांग. बर ठेवू फोन, नंतर करशील. बाय, टेक केअर. काय ग, कोणाशी गुलू बोलतेस? तुमच्या लेकाचा फोन होता अमेरिकेहून. अभिनंदन करण्यासाठी त्याने फोन केला. फुलांचा गुच्छ त्यानेच पाठवलाय. बरं ते जाऊ दे, तुम्ही तयार व्हा, मी ही तयारी करते. येस मॅडम. कळलं. भूषण दादा, तू स्पायडरमॅन पाहिला? काय मस्त आहे ना. तो कसा स्पायडरमॅन भिंतीवर झपाझप चढतो. त्यात काय एवढं मोठं? आमच्या शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा झपाझप गडावर चढायचे, वर परत सपासप तलवार चालवायचे की शत्रू गारद. हा असा. ए आता आईस्क्रीम कोणाला खायचंय? मला. काय ग, स्वीट डिश काय? सगळ्यांच्या आवडीचीच आहे. सस्पेन्स अजून नाही. येस मॅडम. अक्षता कशी काय आली नाही अजून? हे बघ, तिची तू वाढबीट बघू नकोस. हल्ली ना तिला शिंग फुटलेत. लोकांची गद्दे 25 असते ना, तिची गद्दे 20 सुरू झालेली आहे. सुनंदा, काळजी करू नकोस. पार्टी संपेपर्यंत अक्षता नक्की आहे. सुनंदा मावशीर जीव आहे तिचा. अक्काची सध्याची नवीन भूमिका आहे. म्हणजे अक्षताची वकिलीण बाई. का? का तू का? Forbidden anymore. Don't let the world in outside. Don't let a moment go by. Nothing can stop us. सर, मी सुनंदा मॅडमना एक गोष्ट सांगणार. काय आपल्या रतनभाई कॉलेजमध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा एक नवीन कोर्स सुरू करायला हवा. त्यामुळे काय होईल की नवीन मुलांना नोकऱ्या शोधण्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटीज मिळत जातात. काय सर? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बघूया ना, नव्या दमाची प्रिन्सिपल आहे, काय नवीन कल्पना ती राबवते कॉलेजमध्ये आणि यशस्वी होते ते बघूया. अर्थात कमिटीच्याही बऱ्याच अपेक्षा आहेत तिच्याकडनं. त्यापेक्षा मला वाटतं कोचिंग क्लासेस कसे काढावेत हा विषय शिकवला गेला पाहिजे कॉलेजमध्ये. हो, काय हिस्ट्री जॉग्राफी असले विषय शिकवण्यापेक्षा ना हे असले व्यवहारी विषय शिकवले पाहिजेत. अरे मी तर म्हणतो की रिक्षा कशी चालवावी, स्कूटर कशी दुरुस्त करावी, हे असले विषय शिकवले ना तर पुरं दुवा देतील, चायला त्यांची पोटं तरी भरतील. मलाही असंच वाटतं. म्हणजे युनिव्हर्सिटीने हे सगळे विषय अभ्यासक्रमात जरूर घ्यावेत. म्हणजे मला प्रोफेसर म्हणून काम मिळेल आणि पल्लूची भुणभुण थांबेल.
अगं जे काय बोलताय ते मोठ्याने बोला, मला ऐकू दे ना. हो हो ना. नंतर काय झालं? अहो काय चाललंय? लहान मुलांसारखे प्रेझेंट आताच काय बघताय तुम्ही? मी लहान मुलगाच आहे बस. आणि तुला काय प्रेझेंट आलं ते मला आत्ता बघायचंय. ओके हो हो ओके. एक मिनिट बघू. बघतीये. मन्ना भाऊजींनी दिलंय आणि त्यावर काहीतरी लिहिलंय. याचा कॉलेजमध्ये वापर करावा, कॉलेजमधली मुलं आज्ञेत राहतील. बघते ना ती काय आहे. कळली. पट्टी आहे ती. थँक्यू. आई माझं प्रेझेंट बघ ना. आता तू काय आणलंस माझ्यासाठी? बघ मुलांचा हात बांधायला रुमाल. आई काय गोड झाड आहे बघ ना. थँक्यू. गोड झाड म्हणजे काय? हा नाही नाही, छोटं झाड असतं, मोठं झाड असतं, काटेरी झाड असतं, फुलांचं झाड असतं. गोड झाड म्हणजे काय? हा ते तुम्हाला नाही कळणार. त्यासाठी झाडांचं प्रेम असावं लागतं. चला, म्हणजे आमच्या घरातल्या 153 झाडामध्ये आता हे 154वं झाड आलं. कधी कधी मला वाटतं बरं का की मी माणूस असायच्या ऐवजी झाडच असायला हवं होतं. निदान या दोघींनी माझ्याकडे जास्त लक्ष तरी दिलं असतं. सुनंदा, आता तरी जरा शिक्षक असल्यावर किंवा प्रिन्सिपल असल्यावर किंवा नाही तर पोरच पट्टी घेऊन मागे लागते. हो गोष्टी खायला हरकत नाही, तब्येतीला चांगलं आहे. खोकला झालाय तुला आत्ताच? अगं मग पोराला शिकवणार काय तू? म्हणजे काय सर बरोबर आहे, बरोबर आहे. चला नाही विचार. बाबा अक्षता कुठे गेली? अजून आली नाही ती. कुठे गेली काही सांगून गेली आहे का? ती तिच्या 3-4 मैत्रिणींबरोबर अभ्यास करते त्यांच्या घरी. पण मग त्यांच्यापैकी कोणाचा फोन नंबर आहे का आपल्याकडे? आता इथे तर नाही आहे, घरी असेल. आनंद, मग आता मी काय करू? घरी जाऊन बघून येऊ का? वाईट दिसेल, इथेच थांब. आणि ती येणार असेल तर इथंच येईल ना डायरेक्ट. ठीक आहे, थांबू मग आता इथेच. झालं का फॉर्म भरून? हो. क्लासच्या ऍडमिशन करता एवढा सगळा इथंच कशाला लागतो? त्यातून तू काय लायकीचं असते कळतं म्हणून. माझाच क्लास जॉईन करावंसं का वाटलं तुला? पटकन सगळं उगाच लांबण नको. सरळ आहे, फी कमी आहे म्हणून. हो, म्हणजे इतर क्लासची फी परवडत नाही का तुला? हा, परवडत नाही असं नाही, पैसा पुष्कळ आहे. उलट डॅडींनी सांगितलं लेले क्लास जॉईन कर, पण मीच इथे आलो.
का तिकडे चांगलं शिकवत नाहीत वाटतं? काही कल्पना नाही. आता एवढे पैसे घेतात म्हटल्यावर शिकवत तर चांगलंच असतील. मग तू इथे का आलास? एक मिनिट. पॉकेट मनी मिळतो? खूप मिळतो? तू कमी पडतो? बोल ना. हा? इथे फी कमी आहे म्हणून ते पैसे भरले की उरलेले पैसे पॉकेट मनी म्हणून उडवायला तू मोकळा, बरोबर ना? बोल ना. एक मिनिट. तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला माझ्या क्लासमध्ये जागा नाही, कळलं? चालतो. गेट आउट. गेट आउट. गेट आउट. सर 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 काय काय काम आहे? हा, ऍडमिशन पाहिजे? पैसे आणले का? पैसे आणले? हो आणलेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. हो. तू यांच्याकडे आली का माझ्याकडे आली? आपल्याकडे. आपल्या हा माझ्याकडे. हो. मग माझ्याकडे आलीस आणि नमस्कार यायला करतेस? हा, हे बघ, तू घाबरू नकोस. सरांच्या क्लासमध्ये ऍडमिशन हवी आहे ना तुला? हो, मिळेल तुला. अगं, आणि सर तुझ्यावर रागावलेले नाही आहेत. ऍडमिशन पाहिजे? हा, पैसे आणले का? हो सर, आणलेत. सर पण हे थोडेच आहेत. सर घरची परिस्थिती नाहीये, पण मी स्वतः काम करून तुमचे सगळे पैसे परत करेन. सर मला शिकायचंय. सर कुठल्या इयरला आहेस तू? 12वीला. 10वीला किती मार्क होते? 86% मार्क्स होते. 11वीला 90%. सर घरची परिस्थिती नाहीये, पण मी काम करून तुमचे सगळे पैसे परत करेन. सर मला शिकायचंय. सर द्याल मला ऍडमिशन? काय झालं, हसताय काय? तेवढे बिचारे तुम्हाला सांगते आणि तुम्ही. कठीण आहे सुनंदा, कठीण आहे. हे कोचिंग क्लासेस चालवणं खूप कठीण आहे. एकाला माझ्या क्लासची फी कमी होते म्हणून ऍडमिशन पाहिजे, आणि दुसरी ही परिस्थिती नाही तरी कष्ट करून माझे पैसे. काय नाव तुझं? श्वेता. हा, श्वेता, जा तू, उद्या ये, ऍडमिशन मिळेल तुला. हा, थँक्यू सर. एक मिनिट घे, हे पैसे घे. मला आत्ता गरज नाही, लागेल तर मी मागून घेईन त्याकडे. हा, थँक्यू सर. नाही नको, पाया बिया नको, मला चालत नाही. तू आपली अभ्यास कर. हा, उद्या यायचं 9 वाजता. ओके श्वेता, जा. कोचिंग क्लासेस बहुतेक तुम्हाला बंद करावा लागणार, कारण जो विद्यार्थी पैसे घेऊन येतो त्याला तुम्ही ऍडमिशन देत नाही, आणि श्वेताला मात्र ऍडमिशन देतो. हा, पण सुनंदा मला नाही वाटत ना त्याच्यात मी काही चूक करतोय. हो, प्रश्न चूक का बरोबर नाहीच आहे. प्रश्न आहे क्लासचा खर्च कसा भागवायचा. तुला काय म्हणायचं सुनंदा? या क्लासच्या फी मधनं पैसे कमवून गावोगावी निमकर क्लासेस अशा आपल्या क्लासेसच्या शाखा उघडून मी खूप पैसे मिळवीन असं स्वप्न नाही ना तुझं? निमकरचं मी जमिनीवरच आहे. नफा फायदा सोडा. हो, पण निदान क्लासचा खर्च निघाला नको का? हे बघ, ज्या कोणाला खरोखर शिकायचं आहे त्या प्रत्येकासाठी माझ्या क्लासचा दरवाजा उघडा आहे. बस एवढंच मला माहिती आहे. फीचा प्रश्न नाही. आणि बघ, जोपर्यंत आपल्या खिशाला झेपतंय, परवडत आहे, तोपर्यंत आपण करायचंय. आणि बरं का, प्लॅटफॉर्मवरच्या मुलांसाठी शाळा चालवायची हे ज्यांच्या मनात येतं, निदान त्यांच्या मनात तरी हा व्यवहाराचा विचार येता कामा नये. हे बघ, तू काय फार मनावर घेऊ नकोस. तुझ्या मनामध्ये व्यवहाराचा विचार आला तो अगदी बरोबर आहे. अगं, व्यवहार कोणाला चुकलाय? सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचा सोंग आणता येत नाही. पटतंय मला, खरंच पटतंय. तर मी काय बोललो ना ते तू विसरून जा. तू काय बोललीस ते मी डोक्यात ठेवलं. आणि प्रिन्सिपल सुनंदा नेमकर, आपल्या कॉलेजची वेळ झाली, आता निघा तुम्ही. आणि मग एक मिनिट, तू संध्याकाळी परत येशील ना, तेव्हा मी कदाचित घरी नसेन. म्हणजे? नाही, मी जरा रेवदंड्याला जाईन. अगं, अण्णांनी एवढा सगळा पसारा मांडून ठेवला तिकडे, तो थोडासा आटोक्यात आणला पाहिजे. काहीतरी त्या बाबतीत केलं पाहिजे. तू जा. हाय.
झाली वेळ कसली? बाहेर जाण्याची. तुला खूप उशीर झाला की. बाबा आई साहेब कुठे आहेत? बाहेर गेले. अच्छा, म्हणून तू घरात आहेस. नाही, मलाही जायचंय बाहेर, मूडच नाहीये. आणि बाहेर का चालली आहेस असं विचारणारी आई घरात नाहीये. एक विचारू, तुला राग नाही येणार? आता मला राग आला तरी तुम्ही विचारणारच ए. ना. ठेव ग्लास ठेव. काय करतेस तू? वास काही फार बरा नाहीये. अगं रात्री अंधार पडल्यानंतर बाहेर जाताना आईनं विचारलं की कुठे चालली आहेस, तर राग येण्यासारखं काय? बाबा, आपल्या इतक्या छान गप्पा चालल्या आहेत, त्याची खरंच गरज आहे का? का तुला आवडत नाही? नेमकं नाही सांगता येणार मला. खर तर ह्याचा रंग आवडतो मला. वास ठीक आहे, पण हे घेण्यासाठी लोक कारण का शोधत असतात तेच कळत नाही. याची कारण तुला लहानपणी नाही कळायची. बरं, मला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू आईनं जर तुला विचारलं. बाबा, मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता मी आईची परवानगी घेऊन दुपारचा शो बघायला गेले मित्रमैत्रिणींबरोबर तर चालतं, पण रात्रीच्या शोला जायचं म्हटलं की खल्लास. ओके, बोलूच देत नाही मला ती. आता मला सांगा, हा, थिएटरमध्ये दुपारच्या शोच्या वेळी असणारा अंधार आणि रात्रीच्या शोच्या वेळी असणारा अंधार सारखाच असतो की नाही? लॉजिक बरोबर आहे. पटलं की नाही तुम्हाला? पण आईला पटतच नाही ना हे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे आई तुला रात्री पिक्चरला जाऊ देत नाही म्हणून तुझी तक्रार आहे. तर बरोबर. मग तू काय करतेस? मी काय करणार? मी आपली मैत्रिणीकडे अभ्यासाला जातेस असं खोटं सांगून रात्रीच्या शोला जातेस, राईट? आता जिथे खरं बोलू नाही शकत तिथे असं कधी कधी खोटं बोललेलं चालतं. नाही बेटा, कधी कधी खोटं बोलणं फार डेंजरस असतं. कधी कधी माणसाला खोटं बोलायची सवयच लागते आणि माणूस नकळतपणे एखाद्या क्षुल्लक कारणासाठी सुद्धा ज्यावेळी खोटं बोलायला लागतो ना, त्यावेळेला समजायचं की हॅलो. हा, एक मिनिट. हॅलो. हा, आय एम फाईन. या, हो आले ना. हा, नाही, जरा आईची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे कोणीतरी घरी राहण्याची गरजच होती, म्हणून मी नंतर फोन करते. हेच पटवून देत होतो तुला.